त्यापैकीच एक मोठी अपडेट सध्या समोर येते. होर्मुझच्या आखातामध्ये ओमानचं जहाज होतं ज्यावरती इराणनं आता हल्ला केलाय आणि इराणच्या हल्ल्यामध्ये 4 ओमानचे नाविक देखील जखमी झालेले आहेत. तर इराणनं या जहाजावरती हल्ला केला. यानंतरची ही दृश्य आपण बघतोय. जहाजाला मोठी आग लागल्याची ही दृश्य समोर येत आहेत. या हल्ल्यामध्ये ओमानचे जे नाविक होते त्यापैकी 4 नाविक हे चांगले जखमी झालेले आहेत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे लष्कर प्रमुख मेजर जनरल अब्दुल रहीम मौसवी यांचाही मृत्यू झालाय. इराणनं आज त्यांच्या मृत्यूची अधिकृत अशी घोषणा केली. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या जवळपास 30 मोठ्या राजकीय आणि लष्करी नेत्यांना टार्गेट केलं होतं. यामध्ये लष्कर प्रमुख यांचाही समावेश होता. अमेरिका आणि इस्रायली सैन्यानं इराणवरती हल्ला केलाय आणि या हल्ल्यामध्ये इराणचा सर्वोच्च नेता अली खामेनीचा मृत्यू झालाय. इराणवरच्या हल्ल्याला अमेरिकेच्या सैन्यानं एक व्हिडिओ देखील आता जारी केलेला आहे. हा व्हिडिओ आपण बघतोय. कशा पद्धतीनं इराणवरती हा हल्ला करण्यात आला आणि कशा पद्धतीनं अली खामेनी याचा मृत्यू झाला. यानंतर अमेरिकेनं हा एक व्हिडिओ जारी केला आहे. तर अमेरिका आणि इस्रायलच्या जे हल्ले होते ते इराणच्या नौदलावरती देखील करण्यात आले. कोणार्क बंदरावरच्या इराणच्या फ्रिगेट्सही उद्ध्वस्त करण्यात आल्या. इराणच्या समुद्रामध्ये नौदलाच्या नौकाही पेटलेल्या बघायला मिळाल्या. इराणनं पर्शियाच्या खाडीचा रस्ता रोखून धरलाय. पर्शियाच्या आखातामध्ये इराण आणि अमेरिकन नौदल यामुळेच आमने सामने येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा संघर्ष, हा तणाव आणखी वाढू शकतो. अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराण आणखी आक्रमक झालेला दिसतोय आणि इराणनं जोरदार प्रतिहल्ले करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेलं हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. तर खामेनींच्या मृत्यूचे पडसाद पाकिस्तानमध्ये देखील बघायला मिळत आहेत. पाकिस्ताननं कराचीमधल्या अमेरिकन दूतावासावरच हल्ला केलाय. खामेनी यांच्या मृत्यूमुळे शिया समुदाय आक्रमक झाल्याचं दिसतंय. या संतप्त जमावानं अमेरिकन दूतावासाची तोडफोड केली. तसंच कार्यालयाच्या काचा फोडून इमारतीला आग लावण्यात आली आहे. या घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या दरम्यान एक मोठी बातमी समोर येतेय. अमेरिका, इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू झाला. सगळ्यात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनींचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. अमेरिकी मीडियाच्या दाव्यानुसार खामेनींच्या घरामधल्या 4 सदस्यांचा देखील मृत्यू झालाय. यामध्ये खामेनींची सून, मुलगी, नात आणि जावई देखील मारले गेल्याचा दावा आहे. तर खामेनींचा मृतदेह सापडल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. आता इराणच्या प्रेस टीव्हीनं खामेनींचा मृत्यू झाल्याची बातमी दिली आहे. खामेनींच्या मृत्यूमुळे इराणमध्ये 40 दिवसांचा शोक जाहीर झालाय. तर खामेनी यांचा मृत्यू इस्रायलच्या हल्ल्यामध्ये झाल्याचं तिथल्या मीडिया रिपोर्टमधून समोर येतंय. आपण जाणून घेऊयात की त्यांना नेमकं कसं मारण्यात आलंय. खामेनींचे सुरक्षा सल्लागार अली शमखानी हे टार्गेटवरती होते. शमखानी हे खामेनींच्या भेटीसाठी पोहोचताच इस्रायलच्या कडून मिसाईलनं हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये बैठकीच्या ठिकाणीच नेमकी हे मिसाईल डागण्यात आले आणि यामध्ये खामेनी मारले गेले.
इराणचे सर्वेसर्व आयातुल्ला अली खामेनींचा खात्मा झाल्याच्या नंतर आता इराणमधली सद्यस्थिती दाखवणारे सॅटेलाइट फोटो समोर येत आहेत. खामेनींचा तेहरानमधल्या राजप्रासादाची 2 दृश्य अमेरिकेनं जारी केली आहेत. तेहरानमधला 2025 मधला राजप्रासाद आणि आता क्षेपणास्त्रांचा अचूक मारा केल्याच्या नंतर तोच राजप्रासाद हा बेचिराग झालेल्या अवस्थेत आहे. ही 2 दृश्य आपण बघतोय 2025 आणि 2026 मधली. या राजप्रासादामध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची देखील सरकारी निवासस्थानं होती. हे सगळेच आता मारले गेल्याचं बोललं जात आहे. इराणवरती झालेल्या हल्ल्यामध्ये सर्वोच्च नेते खामेनी यांच्या निधनाच्या नंतर आता शोक व्यक्त होतोय. इराणमधील शिया समुदाय इराणच्या मशाद इथल्या इमाम रजा दर्ग्याजवळ एकत्र आलेले आहेत. स्थानिक धर्मगुरूंनी या दर्ग्याच्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं शोकही व्यक्त केलाय. रजा दर्ग्यावरती काळ्या रंगाचा झेंडा फडकवण्यात आलाय. दुसरीकडे इराणच्या कोम शहरामधल्या जामकरण मशिदीवरती सध्या लाल रंगाचा झेंडा फडकवण्यात आलेला दिसतोय. खामेनींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराण आता आणखी आक्रमक होताना बघायला मिळतोय. इराणचे सर्वेसर्व अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणच्या कोम शहरामधल्या धार्मिक स्थळी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधामध्ये घोषणा देण्यात आलेल्या आहेत. तर अली खामेनीच्या मृत्यूनंतर श्रीनगरमध्ये देखील या सगळ्याचे पडसाद उमटलेत. शिया समुदायानं श्रीनगरमध्ये शोक व्यक्त केलाय. तसंच आमच्या नेत्याला मारल्याचं विसरणार नसल्याचं म्हणत शिया समुदाय आता आक्रमक झालेला दिसतोय. अजीम लीडर को आज हम लोगों ने खो दिया है. और ये कोई पहला मौका नहीं है जब हमने किसी लीडर को खोया हो. मगर हाँ, हम दुनिया वालों से इतना जरूर कहना चाहेंगे कि इस अजीम लीडर की मौत हम भूले नहीं है. और ये बात हम अपनी नस्लों को ही बतलाएंगे और हमारी नस्लें इस बात को हमेशा याद रखेंगी कि किस तरीके से रोजे की हालत में हमारे अजीम लीडर को धोखा दे करके अमेरिका और इस्राइल जलील लोगों ने शहीद किया है. इराणवरच्या हल्ल्याचा श्रीनगरमध्ये सध्या जोरदार निषेध होतोय. श्रीनगरच्या रस्त्यांवरती शेकडो नागरिक उतरलेले दिसत आहेत. श्रीनगरमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाच्या बाहेर देखील आज प्रचंड असा जमाव जमलेला दिसला. अमेरिका इस्रायलच्या विरोधामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाच्या बाहेर या नागरिकांनी या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. अमेरिका ने तेहरान की रिहाइशगाह पे खामनाई साहब के रिहाइशगाह पे हमला करके एक बुज़दिलाना हरकत की है. एक बहुत ही बुज़दिलाना हरकत. तुम पीठ पीछे वार करते हो अमेरिका. अगर दम है तो आगे आओ ना. चाले क्यों चलते हो? और तुम क्या सोचते हो तुम एक हुसैनी मारोगे तो हुसैनी मर जाओगे? हुसैन की हुसैनियत को मारने के लिए हुसैन की सोच को दफन करना पड़ेगा. और हमें वही करबला तैयार करनी है. ना डराओ हमें नारे नमरूद से खेलते, ना डराओ हमें गोला बारूद से खेलते आए हम नारे नमरूद से. ये कोई पहला मौका नहीं है जब हमने किसी लीडर को खोया हो. मगर हाँ, हम दुनिया वालों से इतना जरूर कहना चाहेंगे कि इस अजीम लीडर की मौत हम भूले नहीं है और हमारी नस्लें इस बात को हमेशा याद रखेंगी कि किस तरीके से रोजे की हालत में हमारे अजीम लीडर को धोखा दे करके अमेरिका और इस्राइल जलील लोगों ने शहीद किया है. इराणनं इराकच्या इरबिल शहरावरती देखील ड्रोननं हल्ला केलाय. इराणने इरबिलमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळाला टार्गेट केलंय.
ड्रोन हल्ल्याच्या नंतर इरबिल शहरामध्ये सध्या धुराचे उंच लोट पसरले। सलग दुसऱ्या दिवशी इरबिलवरती इराणनं हा जोरदार हल्ला केला। तर तिकडे कराचीमध्ये देखील अमेरिकन वाणिज्य दूतावासावरती पाकिस्तानी शिया समुदायाच्या सदस्यांनी हल्ला घडवून आणलेला आहे आणि वाणिज्य दूतावासामध्ये घुसून त्यांनी तोडफोड केल्याची दृश्य देखील आपल्या हाती लागलेली आहेत। पाकिस्तानी पोलिसांनी या निदर्शकांवरती बळाचा वापरही केला। या सगळ्या धुमश्चक्रीमध्ये 14 जण ठार झालेत। आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पाकिस्तानी पोलिसांनी हा गोळीबार केलाय। तर हे आंदोलक कशा पद्धतीने आक्रमक झालेले होते आणि त्यांनी या दूतावासाची कशी तोडफोड केली याची दृश्य आहेत। अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचं मोठं नुकसान करण्यात आलंय। या हल्ल्यासाठी इस्रायलच्या फायटर जेट्सनी इराणवरती 24 तासांमध्ये 1200 बॉम्ब टाकले। इस्रायलच्या संरक्षण दलाच्या नव्या व्हिडिओमधून ही माहिती समोर येतेय। यामध्ये या हल्ल्याची तयारी नेमकी कशी करण्यात आली याचा देखील समावेश आहे। दुबईच्या संदर्भातली एक मोठी बातमी आहे। दुबईमध्ये राहणाऱ्या अमेरिकी नागरिकांवरती देखील इराणनं हल्ला चढवलाय। दुबईच्या एका इमारतीवरती इराणनं हा एअर स्ट्राईक घडवून आणलेला आहे। इराणच्या हल्ल्यामुळे अमेरिकी नागरिक ज्या भागामध्ये ज्या इमारतीमध्ये राहत होते या इमारतीला प्रचंड मोठी आग लागली आहे। आपण ही इमारत बघू शकतो कशा पद्धतीने हा हल्ला झालाय आणि ही इमारत उद्ध्वस्त झाली आहे। इमारतीला लागलेल्या आगीचा हा सध्याचा व्हिडिओ समोर येताना दिसतोय। इराणवरती झालेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये मुंबईच्या गोवंडी भागामध्ये मुस्लिम समाजानं आंदोलन केलंय। या आंदोलनामध्ये मुस्लिम समाजाकडून अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। खामेनींचं पोस्टर हातामध्ये घेत आंदोलन करण्यात आलं तर मुस्लिम महिलांनी देखील दुःख व्यक्त केलंय। पूरा आज हिंदुस्तान इस गम में डूबा हुआ है। हर इंसान रो रहा है क्योंकि इंसानियत को बचाने वाला, इंसानियत का दर्द देने वाला आज दुनिया में न रहा। आज उसी के शोक में हम लोगों ने जुलूस निकाला है दुनिया को बताने के लिए कि इंसानियत सबसे बड़ी चीज़ है। आज अमेरिका इसराइल ने हमला करके आज कौम को बेसहारा कर दिया है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।